जीवन जगत असताना असं जगावं, आपले रडतील यात विशेष नाही, आपले रडतील यात विशेष नाही, दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले पाहिजे याला म्हणावं जीवन जगणं, नाही तर जगूनच फायदा नाही. पण दुश्मन सुद्धा तेवढा खानदानी पाहिजे, दुश्मनी विकाराने, दुश्मन बी तिथलाच खानदानी पाहिजे. बरोबर आहे की नाही सरपंच दादा? बरोबर आहे. दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे. मी एक मोठ्या वक्त्याच्या मुखातून, आमचे डोकबाबांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत मला सांगायला आवडतो. दुश्मनी सुद्धा तसाच माणूस संगे करू, खानदानी माणूस संगे दुश्मनी, समोरासमोर घरी होतात म्हणे. इतकी कट्टर दुश्मनी ना, तो जर वट्टावर की घ्या नाव माणूस त्यानं तोंड बी देखे नाही, मंगलदार ते फिरिशनी वावर माझा आहे पण त्यानं तोंड देखे नाही, एवढा कट्टर दुश्मन. आणि याले जर तो देखी घ्या ना, त्या हा माणूस दिनभर आता निघे नाही, त्यानं तोंडच देखणं नाही, इतका राग येणार ना, एकमेकनं तोंडच देखत नाही, इथला राग. एक दिन आहो भाऊ बाहेर वट्टावर ना, पहिले बहिर दिशाला बाहेर जायत लोक, बहिर दिशा समजस ना, हा पहिले बाहेर जायत बोललो की आता मुकला सुशिक्षित होय घ्या, आता पहिलं काही राहिलं नाही, आता मुकलं बदली गे. पहिले असं होतं, लोक कमी शिकेल होतात, पण आहे ना पहिला लोके घरमा खायत आणि बाहेर जायत. आता जास्त शिकी घ्या, बाहेर खायत आणि घर महिना आखतात लोक, बेकार नुकसान करले आपण शिकून. गणच गोष्टी शेतीस पहिल्या आता काय राहिलं नाही. पहिलं काय घेऊन आपण सांगू का तुमले, पहिले जर लग्न राहत नाही, जुना बाबा लोक सांगते आमनासारखा तर मालकी बाबा सांगून ऐकायला भेटायची, आता ना पोरसले माहित नाही पडत. पहिले लग्न जर आहे ना, लग्न जर आहे तर घरण्या बाया महिना पहिले कामधंदा लटकी जाय, गरमाना आवरा सावराले हो, आणि नाचाल रोजे बाया लागली. पहिले लग्नमा कामधंदा आवराले घरण्या बाया राहे आणि नाचाल रोजी बाया लागले. आता कस काय, आता भांडा कसाल बाया लागले ते नाचाल मोक्या राहते घरण्या बाया, किती मिनिटं जायला शिव. मुलगी शिकली आणि प्रगती झाली, चांगले काय गोष्टी चांगल्या होती त्यांना. समोरासमोर बघायचा, पण एवढी कट्टर दुश्मनी, एकमेकांचं तोंड बघत नाही. या दादाला बहिर दिशेला जायचं होतं, बाहेर निघाला नेमका दुश्मन गोट्यावर होता, माघारी फिरून आला, एवढा राग त्याला. सकाळी सकाळी त्या नावायकाचं तोंड दिसलं, त्या नावायकाचं तोंड बघायचं नाही, पण सकाळीच पुढे बसलेला होता तो, मरतही नाही, एवढा राग त्याला. मागच्या दारून 2 गल्ल्या फिरिशीन घ्या उघडला आणि नेमका रस्ता तरी तोच राग. नालायकनं तोंड देखायचे, सकाळी ना त्या मूर्खानं तोंड देखायचे, त्यांना चालू होतं चिंतन. आणि नेमका तर त्यांनी 4 व्हीलर गाडी, फोर व्हीलर गाडी मग बसेल एक माणूस म्हणे का हो आप्पा आमका नाव व्यक्तीनं घर कोटेशन म्हणे यांना दुश्मन नाव विचार म्हणे तो नालायक पुढे शिक गेला होता मी मागली गेली माहिती त्यांना नाव मग काढा म्हणे या म्हणे का हो दादा गाव बसताना पहिल्याच व्यक्ती तुम्ही भेटायचे नाव सांगावं अजिबात चालणार तो माझा दुश्मन त्याचं नाव सुद्धा माझ्या समोर काढू नका मग त्यांना तोंड देखाना सुद्धा आवडत नाही म्हणे दादा सकाळ सकाळ मग पहिल्या व्यक्ती तुम्ही भेटायचे आम्हाला माहित नाही हो पहिल्यांदा जायला ना पुन्हा गावा मग सांग द्या ना तो माणूस घर कोणता कोपराचे अजिबात नाव काढू नका म्हणे त्यांना तो नालायक पुढे उभा होता म्हणे मनीषी मागली गेली माहिती फिरिशनी यायची त्यांना नाव सुद्धा चालवलं म्हणे मला तो न राहता अजून एक प्रश्न केला त्या माणसाने म्हणे दादा तुम्ही इथला जे थोडी विचार त्यांना घर तुम्ही कशासाठी यायचे म्हणे काय नाही म्हणे त्याच ना मोठा पोरगा पोर देणे घर खाली यायचे नाही चांगलं सांगून का बहिणी म्हणतात चांगलं सांगू इतकी कट्टर दुश्मन चांगलं सांगून आपण राहतो ते काय किडा पाडतो आपण ते चांगला पोरस ना जर जुड्या राहिला ना मुळांसाठी ते सुद्धा असा मारू बेवडा आहे तो इतकी नीती खराब शे आपली एवढा कट्टर दुश्मन पण त्या माणसाला विचारलं दादा तुम्ही ज्या माणसाचं नाव विचारतात त्याच्याकडे काय कामासाठी आलेत यांनी सांगितलं गाडीमध्ये बसलेल्या लोकांनी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मोठ्या पोराला माझी मुलगी द्यायची म्हणून त्यांचं घरवर बघायला आलो या दुश्मन होता दादा पण त्या दुश्मनाने सांगितलं दादा तो समोर होता म्हणून 2 गल्ल्या फिरून आलो माझा कट्टर दुश्मन आहे त्याचं तोंड सुद्धा बघत नाही पण तुम्ही जर त्याच्या घरात मुलगी देत असताना माणूस एवढा खानदानी तुमच्या पोरीला ओटा उतरू देणार नाही एवढी खात्री आपल्याला दुश्मन सुद्धा असा खानदानी पाहिजे हा
दुश्मन सुद्धा कामदानी पाहिजे. असं बाकीना उलगेल वावरे काय काम ना काय बी चालू मोठ टाकणार आणि मोडणारच आहे म्हणून नेहमी सांगणार तिथली चांगली व्हायरल व्हायची. कोण गरीब कोऱ्याला जमी घेणार दादावर हाडणार आपले पटा जणी ही नाचली उभ्यांना बाकीला वटावर कुठे कुठे विचार करतात काय नाही आपलं पासपोर्ट नाही का बिग भर नाही तरी उपाट नाही तिथला नीच धंदा शेव हा अरे अजून ते 35 नाजे रे अजून 40 नाव इथून तुम्ही ती चांगली नाही. करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी और नीयत तेरी अच्छी तो घर में मथुरा काशी. दुसऱ्याचं सुख बघून जळूच नका कारण तुम्ही जळलात तरी त्याचं वाईट होत नाही कारण ज्याचं पुण्य त्याचा आपला वाईट विचार करून वाईट काय होणार. भगवंत सुद्धा वाईट करू शकत नाही. तुमचा आमचा काय विषय आहे का. बरोबर आहे की नाही. पण काय काय लोक दुसऱ्यांना सुखच दाखवत नाही. मी असा गलीमाई जाहीर आहे तू एक 60-65 वर्षाचा बाबा होता वट्टावर असा तोंड उतारून बसेल होता इथला चेहरा काढून बसेल होता ना बिगर पाण्याना मक्काना नाही तोंड उतारलं होतं. मी म्हणतो सिरियस मी आता रोज बुद्धाला विचारलो म्हणतो बाबा इथलं चेहरा पाडीशी बसेल काय होय ना काय नाही म्हणे मला शिरगाव म्हणे म्हणतो काय होय ना अहो मारा येरले टेंबर पाणी नाही म्हणे आणि त्या साले खरंच पाणी कमी होता प्रत्येककडे. म्हणतो बाबा तुम्ही येरले काय हो पुरा जायताना मग येरीशे पाणी नाही जैताना जाऊ द्यावा म्हणे मला म्हणे येणं पाणी बी दुःख नाही म्हणे पण बाजूवाला मी हाती राहिली निसाय तिथला नीच धंदा आहे म्हणजे आपली येर मग पाणी यामा दुःख नाही त्यारे दुसऱ्याने हाती राहिली नाही त्या मग बैर आहे नाव म्हणजे दुसऱ्यांना सुखमान होते दुखी शेतच. काय जगतोय आपण काय जगतोय. दुश्मन सुद्धा खानदानी असला पाहिजे आणि माणसाला जीवन जगत असताना असं जगलं पाहिजे की दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे याला म्हणावं जीवन जगणं. दादा अभिमन्यू पावला पांडव लढत होते यात विशेष नाही कौरव सुद्धा रडत होते. वास्तविक पाहता कौरवांना पांडवांचा वंश संपवायचा होता तरी सुद्धा कौरव सुद्धा रडत होते. म्हणजे काय जिन असेल त्याचं नाही का. सगळे रडतात. धर्मराजानं युधिष्ठिरनं कन्हैयाकडे बघितलं आणि कृष्णाला सांगितलं कन्हैया अरे हमने इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाल हमें छोड़ के चला गया कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया. सुभद्रा के पास जाओ सुभद्रा को बता दे कि तेरा लाल हमें छोड़ के चला गया. बस यही संदेश सुभद्रा तक पहुंचा दे भगवान. कृष्ण भगवंत विचार करतात पांडव पुत्र मेलेला कौरव दुश्मना हे तर जाणार नाही पांडव जाऊ शकत नाही. मीच एकमेव आहे की मी सांगू शकतो त्याच्या मायला की तुझा मुलगा मरण पावला मला जावं लागेल. आता निरोप सांगायला जातोय कृष्ण भगवंत मैतीचा निरोप घेऊन जातोय बहिणीकडे आणि तुम्हाला सांगू का मौतना निरोप सांगायला पहिले माणसेच जाय बाबा बरोबर आहे ना. आता या मोबाईल होईल म्हणजे मुकलं परिवर्तन होईल बा नाही ते पहिले मौतना निरोप सांगायला मैत वहिनी म्हणजे माणसे जाय आणि तो असं परिस्थिती होती मोबाईल नाही होतात ना बाप मरेलोर आहे ना काही काही पुरुष ना हात पडेल नाही आटे बसेल होते मुकल्या म्हाताऱ्या अशा पण बाप मरी गया नावीला पोर पोचणे नाही टाईमवर बापनी प्रेत यात्रा संपी गई आणि मन पोर पोचे असा प्रसंग होता. कारण आता माणूस जाय तो सांगे म्हणतो काही गाडी भरलोय तो लोक ते टाईम जायला बरेच प्रसंग असे होते. हा तर माणसे निरोप सांगायला जायत आणि निरोप सांगणारा बी हुशार पाहिजे राय बरं का. मौतना निरोप सांगायला हुशार माणूस दान नको नेमकं म्हणा आजी मरणी मन चुलत काकाई म्हणे वय रे अण्णा सखूबाईला ये म्हणे मन काकाना आनंद दिला पण असा टोपीवाला बाबा बसेलेत ना असा अनुभवी बाबा त्यामुळे देख रे पोरले घाबरावचे नको बरं तू घाबरावशी ना ती पोरले सांगतेशी ना ती पोर भ्याई जाईन घाबरी जाईन या कुठे किन मर जाई बरं ती पोरच पहिले नेमन समजाडीन सांगतो मन काका 150 होता मला लक्ष काढा गोड बरोबर करू तुम्ही बाकी 150 राहतो 60 नाही आणि नेमका या 150 फसत एक बहीण सासू मर जायला ती चुलत सासू गेली नाही बोलायली ना म्हणे आत्या म्हणे काय बहीण म्हणे मला पुरण पैसे काढ द्या ना म्हणे काय नाही बहीण सोपं आज म्हणे काय उडी दे जायची जात
हा म्हणजे जागे शेक बा तुम्ही हरभरा झाले तू जर गुळ न पुरण करणार गुळ टाक देऊ साखर न करणार साखर टाक देऊ इथलं पीठ लेव इथलं पीठ ले इथलं नमक लेव असं कुठं सांगते ना पीठ मळी लेव बाई पीठ मळी वाटलं पण सांग तिथपर्यंत सांग आणि मग तिसून बाई सांग सासूबाई आता बाकीनं पुढे कुठं माहिती तुम्ही घर जावा मग सासू चालली की आई बहीण फाटा मोडून 3 वाजले पुरण बी बनायले ना पीठ बी मळायले पण पुढे ना ऐकेल नाही ना पुरण मत नाही बरा नका वरते बरा संध्याकाळ ना 3 लोक पुऱ्या टाकत बटणी बाणा सुरू 150 ना पसतच ना कोणी करायला ना याला सांगत म्हणा अजय बाबा म्हणे भाऊ अण्णा नेमन सांग म्हणे मला कशा काढा कुठं बरोबर करेल तू म्हणे या म्हण काका म्हणा आत्यान गावले पोचणार आत्यान देख भाऊ ये शिवा आणि पहिले ना मोबाईलमुळे काही गोष्टी चांगल्या बी होल्यात नाही काही गोष्टी वाईट बी होल्यात मोबाईल होता नाही ना तो जिवाळा घेतला होता ना माहेरनं नुसतं पुत्र दिखणं तरी सुद्धा बाईले आनंद वाटे माय म्हण माहेरनं बरोबर एक म्हण आत्याने मन काकाला देख मायू मन भाऊ ना म्हणे काय भाऊ कटावून करा अण्णा काही नाही बहीण म्हणे खेत बैलेली गेलो होतो म्हणे याने हुशारी आता म्हणा आत्या म्हणे बैले लेवाली गेली म्हणा आत्या रांधी टाकत आणि पहिले पाहुणचार सोपार आहे खिचडी बजा काढात तरी पाहुणचार होईल जाय पिठलं पोया करत तरी पाहुणचार होईल जाय काय उजी बाहेर बरं राहतो खिचडीला सुद्धा पाहुणचार राहतो खिचडी हो इतका तुटवडा होता खिचडी ना मायास विचारा जर पाहुणा कशी जाय तर जेवणले खिचडीना पाहुणचार जर राही ना ते पाहुणा जर बसत ना गरमाना एकच सदस्य बसाडेत जेवणले कारण पाहुणाने समोर खुटी नको जाऊ असं इतका तुटवडा होता तांदूळ ना की नाही सांगता पाहुणचार होय खिचडी ना आता खिचडी ना मोदी साहेब इथला नेतात भेटता का संध्याकाळले कुकरने शेती वाजणे रे वाजणे असा जीव करस पळा रे पंधरा रे ओ भाऊ आई बहिणी आज बी खिचडी तळकायले रे काका बाकी नाच नाही बाईले बोला नाही महत्वच नाही ना बाईला खिचडी ना कुकरने शेती वाजता भाऊ 15 झोपले बाई सांगा का खायला ना नको जितना अभियान काय झाले लोक खिचडी बघा पुन्हा पाय पडत तुम्ही जरा खिचडी दाम बंदच करा जरा थोडं इथलं बेकार काम पडता गेलाय खिचडीने चांगला पुरेल उद्या तू चांगला कारण आज बहिणी आता तो पुढे संध्याकाळी वहिनी का नवरा असा वट्टावर बसेल खुर्ची बिरची कॉटवर बसेल राही ना का आय माय संध्याकाळी माय आज काय डोकं बी पट मजा ना तन तन तर राही ना हात पाहिजे तुला गैरा ना खिचडी टाक घेऊ बहिणी दोनच भाकरी टाकत जा नवरा बायको अर्धी दोन्ही पोरले अर्धी जिथे जा पण भाकरी दडकाव जाओ म्हणे सोडची खिचडी खावा परसादे आम्हा दोंडाचा मग एक पोरे 23-24 वर्ष ना पोरग हात मुडी जायला का पाटा गया गुंडाय फिरता म्हणतं काय रे भाऊसाहेब काय होते बावड्या काही नाही म्हणे महाराज हात मुडी घ्या म्हणे म्हणतं कसं काय भाऊ काही नाही म्हणे महाराज बकरीन गो मार दिलं म्हणे तुम्ही बकरीन गो मार दिलं हात मोडली ना तू काय हो उलगेल वावर तू काय हो काका हा वाला चांगलं राहिणे महाराज या म्हातारा बसले ते असले विचारा या म्हातारासना टाइमले यासना मायबाप खावाडेत ना रात्री कच्ची उडीने डायबी झाड देत आणि सकाळी मग कच्ची खावाडेत असा दांडगला म्हातारा राहत ना आवडले जरी बैल चाले नाही ना त्याला एकच सुद्धा बसाड देत असा म्हातारा होता आता ते राहिले नाही यासले जर दुपारना बरी भाजी खुटी गई हो आणि मायले जर सांग माल भूक लागेले माय लगेच काला मोठे त्यावर तेल टाक दे लगेच गुई टाक दे गुई ना काला खाय बघ गुई तेल ना काला असा दांगला म्हातारा राय आणि आता आपला जोक नाही उत्तर माल पाव हो भाऊ अरे तू पाव काय आता हो जाय वो म्हणा काका तू भाजी बाक नका रे वो म्हणत कोण चांगलं राहिलं महाराज
माझ्या आत्याने बघितलं, आता भाऊजी म्हणल्यावर मन आत्याने खिचडी तयन बियन बरं वजन म्हणून नाही टाका मन काकान खायली ना, मन आत्यान दार मास निम्न झाड होतं, झाड खायला मस्त खाट टाकली नाही, खाटावर गादी टाकली नाही, झोपली ना. 4:45 उठला म्हणे सकुबाई चहा दे म्हणे, मन आत्याने चहा दिली, यांची चहा पिली नाही, गरमा शर्ट ठेवलं होतं म्हणे, सकुबाईचे शर्ट काढले बहीण म्हणे कुंडीवर टांगलेले, शर्ट काढले ना की घालली ना शर्ट आणि मग सांगाच म्हणा आत्याला म्हणे सकुबाई म्हणे काय लवकर तयारी कर म्हणे, कुठे पाहू म्हणे काकू जात राहिली म्हणे, ऐकवय सांगा ना होतं ओ आप्पा तू काय झोपली ना ओ बांगायला सुरत ना, म्हणजे मौत ना निरोप सांगा सुद्धा हुशार लोक पाहिजे, असं वेळ्या गडाचे काम नाही. आणि इथं तर माहितीचा निरोप सांगायला स्वतः जगाचा मालक जातोय. कृष्ण भगवंत विचार करतात मला सुभद्रेला सांगायचे, सुभद्रे तुझा ऐकून पोरगा मरण पावला, हा संदेश मला सुभद्रेला द्यायचा. पण जेव्हा मी सुभद्रेला सांगेल ना सुभद्रे तुझा ऐकून पोरगा मरण पावला, सुभद्रा खूप रडेल, खूप अवकडा करेल. तर त्याच्यातलं आता कोणती गोष्ट घडते जेव्हा भगवंत गेले आणि सुभद्रेला सांगायला लागले सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला, कारण डायरेक्ट मरण पावला असं सांगितल्याच्या नंतर सुभद्रेला झटका येऊ शकतो, अटॅक येऊ शकतो, म्हणून सुधारित भाषेत सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला. दादा कुठे गेला माझा अभिमन्यू, अजून कुठे युद्ध चालू आहे का, कुठे युद्धाला पाठवलं का माझ्या पोराला, आणि हो माझा मुलगा आहे तसा योद्धा म्हणून तू कुठेतरी युद्धाला पाठवला असेल. नाही ग बाई तुझा अभिमन्यू आपल्या संध्यांना सोडून कायमचा गेला. सुभद्रा जागीच धरणीवर बसली. देवानं विचार केला होता सुभद्रेला जेव्हा सांगेल ना सुभद्रा खूप रडेल, खूप अवकाळा करेल, स्वतःची केस तोडेल, माझी गचंडी धरेल, मला मारायला उठेल, पण याच्यातली कोणतीही कृती सुभद्रा करत नाही. सुभद्रा जागीच धरणीवर बसली आहे. सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही. देवाला वाटलं बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली, दुःखद बातमी बाईच्या कानावर पडल्याच्या नंतर बाई रडली पाहिजे, काहीतरी बोलली पाहिजे, आणि जर रडली नाही तर वेळी होण्याची दाट शक्यता असते. म्हणून दुःखद बातमी कानी पडल्याच्या नंतर बाई रडली पाहिजे. एखाद बाई जर रड असत नाही ना तर बाया वैष्णे रडावतीस, जर रडली नाही तर वेळी होऊन दाट शक्यता असते. देव विचार करतात न जाणू सुभद्रा वेळी झाली की काय जवळ आले, सुभद्रे अगं तुझा एक पोरगा मरण पावला, तुला रडायला येत नाही का, अगं रड ना, अगं तू माय आहेस की दुश्मन, अगं तुझा एक पोरगा मरण पावला सुभद्रे तुला रडायला येत नाही, तू काय दगडासारख्या हृदयाची झाली, अगं रड ना. सुभद्रानं देवाकडे बघितलं आणि देवालाच प्रश्न केला, देवा मला रडायला सांगतोय, म्हणले हो मला रडायला सांगतोय, पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझे संत तुझी बळाई मारत असताना सांगतात चालेल हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवित हरिविना. अजून तू गीतेमध्ये सांगतो मी बोलविल्या वेदू बोले मी चालविल्या सूर्य चाले मी हालविल्या प्राणू हाले, इतकं सगळं तू सांगतो. आणि अजून 15व्या अध्यायामध्ये तू सांगतो ममैवांशु जीव लोके जीव भूता सनातन मन षष्ठानी क्रियाणी प्रकृती स्थानी करशती, भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव माझा अंश आहे असं तू म्हणतो. मग जर का तुझा अंश आहे म्हणजे आम्ही सगळे तुझे लेकर आहोत आणि मायबाप लेकरांचा वाईट विचार करत नाही, आणि जर तू माझ्या लेकाला इथून उचललं असेल कुठंतरी योग्य जागेवर नेलं असेल, हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे. मग आता तू जर मला रडायला सांगत असशील कृष्णा तर माझा तुला प्रश्न आहे, तू मला रडायला सांगतोय, एकीकडे तू आमचा भगवंता, तू आमचा भगवंता, तुझी इच्छा पूर्ण झाली, हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू, कृष्णा सांगणारे काय करू, करावे ते म्हणी मुलगा मेला पण तरी सुद्धा समाधानी जीवन जगते, याला म्हणावं समाधानी जीवन जगणं. पुढे जाऊन सुभद्रा रडली तो नंतरचा विषय. साधकांना पटलं, साधकांनी सांगितलं ठीक आहे आमच्या जीवनामध्ये काही दुःख आल्याच्या नंतर आम्ही सुद्धा त्या दुःखाला सामोरे जाण्याची ताकद ठेवू, पण काहीतरी पर्याय व्यवस्था सांगा ना, कारण दुःखाचा विसर पडला पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था आहे का तुकोबाराय. मग तुकोबाराय सांगतात हो जीवनात दुःख आल्याच्या नंतर पर्याय व्यवस्था आहे, ती पर्याय व्यवस्था सांगत असताना आमचे तुकोबाराय सांगतात अभंगाच्या गेली गेली माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. गेली
विठोबाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख हो गेली गेली माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबा आपल्याला जे शरीर दिले प्रत्येक अवयवाला संतांनी काम लावून दिलेले पण आपण देऊन नाव लेतच नाही बरोबर आहे ना याच ना ते जाऊ दे बहिणी पण तुम्ही पहिल्या बाया निंदा जायत ना नेता नेता सुद्धा देवनाच गाणं म्हणत बसले हे जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाचे उधळण होते देवा अबीर बुक्याची जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला पहिला गाणं अगो पहिल्या बाया जर का आता मुकलं फॅसिलिटी भेटायला लागल्या तो पहिले दळण असं चक्कीवर दळत नाही बिचाऱ्या मावल्या जात्यावर घटावर दळण दळत पहिले बाया आणि त्या गटावर गाणं म्हणत गट्यावर ना गाणं असा म्हणत ना माल बचपन दाखल पण चांगलं याद शे एखादी आजी असं गाणं म्हणे ना ज्या वटावर खाऊ ना त्या वटावर झोपी जाऊन इथला बारी त्या गाणं बी तसा होता गटावर ना गाणं आता पुरुषला नाही सजावत मने दाखलपणा मोकळं मोठं सांगायचे यायची आणि ते दाखलपणा सांगायचे याला ते मागे ही काय राहिना पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत जुन्या मताला समजेल मला म्हणणं त्या गाण्यास माझे बोध राहे बरं शिकासारखं राहे तसा गाणं राहत गटावर ना ए भाऊ बहिणीना झगडा झगडा जाया का वनमा बहिणीना डोळे पाणी बंडो मना पस्ताये वनमा कसा गाणं होता असं चितलाच जाय ऐकायला आणि आते सोडी दिली झुकी तुम्ही यास ना जाऊ द्या हो स्टँडवर 70-72 ना जाऊला तो सुद्धा गाणं म्हणून राहता कोणतं गाणं टीव्ही लोकेशने क्लिप बनाय टाकली नाही म्हणून कोणती वय ना काय करू आहे सुधारायला पाहिजे 70 वर्ष ना म्हातारा गाणं म्हणून राहता हे आस्ते निहाय दारू पिना सने नशा मांगोटाना बोलावलो की वासती नवीन सापणाना चाकू घालू सुद्धा माटतात सुद्धा काय त्यांची येऊन तुम्ही 70 वर्ष वय महाग पुन्हा आहे मी राहत माडी सुद्धा टाक सुटून राहू द्या चाल जर की आवडच नाही ना तर त्या जेवणासाठी भाव होता ना तुझे देखते ही काना मैं तेरी हो गई तुझे देखते ही काना मैं तेरी हो गई तेरी वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई छोड़ आ गई
काय बटत नाही आटे बरं बटा म्हातारा कीर्तन बटेलचे तेवढं बरं नाही ते मोकळा काय ना म्हातारा वयन राहत नाही. मी फेटा बांधून जायला एक म्हातारा रस्त्यावर होता म्हणतो बाबा कीर्तनला चला म्हणतो पंचपदी चालू होई गे म्हणे बाबा तुम्ही चला मी ऊनच म्हणे नेमकं कीर्तन होई गे मुक्कामले तांबे घेऊन मी सकाळी मग ब्रश करत करत बाहेर येऊन म्हातारा गर्दी समोरच होतो म्हातारा बी तपकीरला राहता म्हणतो बाबा रात्री काय दिखणार नाही म्हणतो तुम्ही हा म्हणे महाराज ते काय जाय म्हणतो काय म्हणे नातूल जो पडा गो मीच झोपी गो म्हणे मर नाही का तू हो नातूल जो पडा मग झोपी घ्या तू ओय रे बोल गेल बाबावर काय काम नाही नाटे चांगलं वातावरण शे गाण्याची चांगले लक्ष देऊ नका आपले भाव होतायचे हा आपले भाव जसं की आता कोणतं गाणं येईल नवीन तरुण भाऊ म्हातारा बाबा तुम्ही गाण्यावर बोट ठीक आहे थोडा विकास या येऊ नका. तेरे चरणों से लिपट जाते हैं तेरे चरणों से लिपट जाते हैं चलते इश्क में पड़ जाते चलते इश्क में पड़ जाते. प्रेमात पडायचं असेल तर देवाच्या प्रेमात पडा ना बरोबर आहे ना. बाकीना म्हातारा सांगतो ते बाबा त्याचा विचार तरुण पोरेला सांगी घ्या भाऊ आम्हाला काही सांगा नाही तुमले भी ना जुना गाना या जुनात ना त्या गानाच ना ऐवजी त्या बजने बोला ना हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया. बऱ्याच ठिकाणी मोकळा टाया पडत नाही आम्हा गावाकडे आता उपाध्याय सुविधा व्हिडिओ व्हायरल होता आम्हा गावले म्हातार 80 वर्ष म्हातार कोणती वय मग काय करायला पाहिजे कळायला पाहिजे की नाही बाबा 80 वर्ष म्हातार मागली की नाही मला लगीन चालू होतं जेवण करले ना खुर्ची ओढली नाही तटत बटली ना लगीन मी शेवटली विधीला तुमच्याकडे मी का ते नवरते नवरी शेवटली गुन्हा टाकतात ते शेणा तुमच्याकडे शेका बरं मी का विचारलेस कारण 12 गावानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होईल असं मनीषने विचारलेस आता आम्हाला दोंडाच्याकडे कसं वातावरण तुमच्याकडे आणि पद्धत कशी आम्हाकडे असं वातावरण माणसं मर्यादा शील गावतो तुमच्याकडे जवळजवळ सारखं जी बघ 80 वर्ष म्हातारा देखो 90 गुन्हा टाकल्यानंतर 80 वर्ष म्हातारा करू ना घर आल्यानंतर त्या बायको म्हणे ते आजी सांगून हे मला पाणी म्हणे पेवाले म्हातारा लोटा कर देना गुच्चूक पाणी प्यायला पाहिजे नाही कोरोना जात नाही म्हातारा गुन्ह्यात म्हातारा रेडी समजी जागा तर पैसा पोरीस मध्ये वायवर कंपनीला डायरेक्टर शिकवा म्हातारीने तो लोटा इसते डोकार उडी घेतला म्हातारा म्हणजे डोकं कुठे म्हातारा 7 पोरे होतात 7 पोरीने फोन करा सासराले मामा मन बापा डोकं कुठे घे दखाले म्हणे 7 वेळ संध्याकाळपर्यंत कपडा लिशने दखाला म्हणा बैठकावर 7 वेळ बसेल होतात 6 गरीब होता 7वा बोलको होता म्हणे का वेळ डोकं कसं काय कुठं म्हणे काय नाही जाऊ द्या काय वावर मग वला बिला घेतात ना म्हणे म्हैस निघो माझं नका म्हणे मग काय मेरो त्यांनी पाहायचं की का म्हणून ना तू किराय म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबा डोकं कसं काय कुठं अहो बाबा म्हणते काय का बघताय गावा बाबा म्हणे सांगू बघ तुम्ही बाबा डोकं कसं काय कुठं म्हणजे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं ना वर नवरी गुन्ह्या टाकल्यानंतर तो म्हातारा ठेवला म्हणून आधी काही पाणी मागं म्हणे मग आधी लोकांवर दिले दुसरं पाणी प्यायला पाहिजे ना या कोरोना जात नाही म्हातारा गुन्ह्या टाकते नाही बाबा मग निश्चित मग म्हातारीने भरेल तांबे उडी फेकले म्हणून डोकं खूप जायचं वेळ कपडा जोडला जात नाही का चांगलं काम डोकं खूप मोकळा कसं कोणते वय काय तेवढं बरोबर वाटत होता चांगल्या वातावरण झाली हो अरे ठेवल्या